मित्र परिवार कमवलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे आपल्या भागातली क्रीडा परंपरा मोठी करण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान आहे 10-11 दिवसाची मोठी प्रीमियर लीग शिवगंगा या नावानं आपल्या परिसरातील मुलांना चांगलं क्रिकेट खेळता यावं, चांगल्या प्रीमियर लीगला सामोरं जाता यावं, निश्चित भविष्यातले खेळाडू शोधण्यासाठीची जी प्रीमियर लीग मदत करते आणि असे आयोजक आहेत ते आमचे स्वप्नील दादा जे मैदानावरती आहेत. ऋषी नातू बरोबरीत गौरव शितोळे, पहिले 2 सलामीवीर सिद्धेश्वर कडून पहिले 2 स्टार मैदानावरती दाखल होतील. ऋषी नातूचा डंका या सीझनला मोठा दिसलाय. मॅन ऑफ द सिरीज, एक 2 व्हीलर बाईक जिंकत, प्लेअर ऑफ द डे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे किताब आणि या सीझनला आतापर्यंतच्या मोठ्या बायसिकल्स विजेता तर गौरव शितोळे नॉन स्ट्राईक एनलाय. डावाची सुरुवात आहे. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉल तयार आहेत. शुभम पहिलाच बॉल ऋषी नातून फेस केलेला आहे आणि पहिल्याच बॉलला आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे धाडून टाकलेला ऋषी नातू यांचा एक सनसनीत चौकार. सगळं मैदान खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे ऋषी नातू. 360 प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला दौंड तालुक्यातला असा खेळाडू ज्यानं ऑल इंडिया ओपनमध्ये आपली जागा बनवलेली आहे आणि आज प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेटपट्टू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तोच ऋषी नातू तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिकडे, मात्र बॉल पुन्हा सरळ कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 2 बॉलवरती 2 चौकार. ओंकारला तुम्ही एस्टर्नच्या पाठीमागे बघाल, हा सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला एक कमर्शियल लेवलचा टेनिस बॉल क्रिकेटपट्टू म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. विशेष म्हणजे या खेळातला अभ्यास मोठा आहे, तंत्र अवगत आहे आणि स्वप्नील दादांच्या पाठीमागे हा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं कायम उभा राहतो आणि मोठी रेलसेल ही युवा तरुणांची स्वप्नील दादांच्या पाठीमागे आपण कायम बघितली आणि आज स्वतः त्या टीमला घेऊन ते मैदानावरती. हा बॉल पुन्हा ऋषी नातू, क्षेत्ररक्षक दूर ठेवलाय आणि पुन्हा या बॉलवरती तिसरा ओळीनं तिसरा चौकार ऋषी नातू. काय या खेळाडूची दहशत खेळाडूनं तयार केले, त्या खेळाडूची पुन्हा एकदा तशीच जबरदस्त बॅटिंग तुम्हाला या मॅचमधून बघायला मिळेल. दौंड तालुक्यातलं सिद्धेश्वर पिंपळगावचं गाव आहे. नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं छोटंसं गाव आहे. आध्यात्मिक वारसा या गावाला सुद्धा मोठा आहे. विशेष म्हणजे त्या गावामध्ये सुद्धा मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात आणि गेल्या अनेक वर्षापासून पिंपळगावची टीम क्रिकेटमध्ये खेळते. हल्ली आता यंगस्टर्स त्यांचे तयार झालेले आहेत, मात्र जुने जाणते खेळाडू सुद्धा खूप चांगले क्रिकेटर दिले या गावानं आणि तीच परंपरा अबाधित पुढे राखण्याचं काम करणारी टीम सिद्धेश्वर. ऋषी नातूचा लागोपाठचा चौथा चौकार ऋषी नातूनं त्यांच्या बॅटमधून दाखवलेला आहे. हा डिस्ट्रॉयर आहे, त्याच्याकडे तो एक मोठा टिगर आहे. प्रतिस्पर्ध्याला डिस्ट्रॉय करून टाकण्याची ताकद ठेवतो ऋषी नातू आणि आज त्यानं 3-4 चौकार एका लाईनमध्ये खेळत पुन्हा त्यानं त्याची ताकद दाखवलेली आहे. त्यालाच रोखायचं आहे आणि त्याला रोखण्यासाठी स्वप्नील दादांची टीम काम करते. थोडासा फील्ड सेटअप ओंकारनं बदलून टाकलाय. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं वाईडिशला उभं करून ठेवलाय, थोडा वाईडिशला मिड विकेट उभा आहे. अपॉल ज्यावेळेस बॅक टू द बॉलर, हो कॉर्डिनेशन थोडं फसतंय का, भद्रा पुन्हा कॉलिंग होत असताना आपल्या क्रीजमध्ये दोघेही खेळाडू सुखरूपरित्या तिथे बघायला मिळणार आहेत. खेड शिवापूरला सुद्धा पिंपळगाव संघाची ताकद माहीत आहे आणि पिंपळगाव टीमला सुद्धा खेड शिवापूरची ताकद माहीत आहे. बॉल यावेळेस ऋषी नाथूचा ब्लास्ट. 4 षटकार, 4 चौकार आणि 1 षटकाराची मोर. पहिल्या षटकामध्ये धावांची मोठी उधळण करून टाकणारा खेळाडू ऋषी नातूच्या बॅटमधून हा धावांचा मोठा पाऊस दिसलाय. पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा जाऊन थांबतील त्या 22 पूर्ण आहेत. 22 धावा धावपलकीवरती, षटकार चौकारांची उधळण ऋषीनं पहिल्या षटकामध्ये करून टाकली. मेडिकल इंडस्ट्रीतला अभ्यासक आहे. विशेष म्हणजे क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतो, मात्र त्याचबरोबरीत वैद्यकीय क्षेत्रातला मोठा अभ्यास आहे. आज स्वतःचे 2 मेडिकल्स या खेळाडूचे आहेत. 2 मेडिकल्स शॉपचे ओनर आहेत. त्याचबरोबर डॅलॉनिक्स फार्माचा मोठा खेळाडू आहे आणि मांडवगण फराटा या कॉलेजमध्ये ॲज अ प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करणारा खेळाडू आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की वैद्यकीय क्षेत्राबरोबरीतच क्रीडा क्षेत्रामध्ये स्वप्नील दादा कोंडे बॉलिंग मार्कवरती.
पॉवर प्लेचं दुसरं षटक. बॉल यावेळेस गौरव शितोळे आणि बॅटनं चेंडू खेळलाय फाईन लेगमध्ये. रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरतीच असतानाचा ह्या पॉवर प्लेच्या षटकांचा एक चांगला फायदा आतापर्यंत सिद्धेश्वर उचलतोय. पुन्हा गौरव शितोळेनं या चेंडूला 4 धावांसाठी पाठीमागे पाठवलंय आणि या चौकारानं सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळगाव पुढे. ही सगळी यंगस्टर्सची फळी तुम्हाला बघायला मिळेल सिद्धेश्वरकडून आणि बऱ्यापैकी आता नवोदित खेळाडूंचा भरणा हा पिंपळगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. बॉल पुन्हा स्क्वेअर लेग मध्ये मारलाय. हो क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून बॉल निघाला जो डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे तोपर्यंत 2 धावा घेण्याइतपत वेळ मिळाला आणि 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या चेंडूवरती. 2 धावेच्या बरोबरीत धावफलक पुढे येईल. प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून पिंपळगावने तयारी केलेली ओळख. आज 60-65-70 किलोमीटरचं अंतर क्रॉस करून ही टीम या स्पर्धेमध्ये आली आहे आणि इतका मोठा प्रवास करून तो संघ या स्पर्धेमध्ये. असं नाही की ही स्पर्धा पिंपळगावचा संघ खेळतो, तर अनेक स्पर्धेमध्ये या टीमला आपण खेळताना बघितलंय. तर खेड शिवापूर आपल्या परिसरातील मुलांना बाहेरगावचं क्रिकेट पाहता यावं, खेळता यावं, उद्या भविष्यात आपल्या गावातले चांगले क्रिकेटर तयार व्हावेत या प्रामाणिक हेतून सर्वात मोठी प्रीमियर लीग आयोजित करणारे मुख्य आयोजक जे बॉलिंग मार्कवरती तुम्हाला बघायला मिळतील स्वप्नील दादा आणि आज त्यांची टीम खेड शिवापूरची टीम घेऊन हा संघ आज या स्पर्धेमध्ये या प्रतियोगितेचा एक भाग आहे. वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांनी कळवलाय. स्क्वेअर बॉलचा कॉल एक अतिरिक्त धावेने धावफलकावरती नजर टाकून धावफलक सिद्धेश्वर. 29 धावा दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये सुरू असताना 29. ओहो हा बॉल यावेळेस रक्षकाच्या हातातून बॉल ड्रॉप. तर दुसऱ्या साईडला धावबाची संधी तयार झाली. कॉलिंग आहे ते स्वतः का मला वाटतं गौरवचं आणि तो बाद होईल जो दुसऱ्या साईडला धावबाद. झेल सुटला होता मात्र झेल सुटल्यानंतर सुद्धा त्या चेंडूवरती गौरव शितोळेला धावबाद होताना आपण बघितलंय आणि हा मोठा धक्का टीमसाठी. तो बॅट हातमध्ये चेतन चव्हाण. चेतन चव्हाण आतमध्ये दाखल होतील. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 धक्के हे टीमला पुढे आलेले आहेत. 29 धावांचा आकडा धावफलकावरती बॉल टाकून झाले त्या षटकामधले 4. 29 धावा 1.4 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. ऋषी नातू बरोबरी चेतन चव्हाण. पहिल्या षटकामध्ये धावफलकांची उधळण करून टाकणारा खेळाडू ऋषी नातूला स्ट्राईक आहे. पुलो लेनचा चेंडू एकदा एक थोडंसं शफल करत 3 स्टंप कव्हर करत बॉल दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. चेतन चव्हाण डेंजर एंडला धावबाद होता बचावलाय. ती फेक जर हातावरती सापडली असती तर चेतन चव्हाणला मैदान शून्यावरती सोडावं लागलं असतं. कॉलिंग सुद्धा किती महत्वाचं असतं. जर मिसअंडरस्टँडिंग तुमचा एक कॉल जरी फसला तरी त्याचं मोठं नुकसान तुम्हाला भरपूर द्यावं लागू शकतं. आणि चेतन चव्हाण सुद्धा इन्फॉर्म बॅटर आहे या सीझनला आणि तो खेळाडू तुम्हाला नॉन स्ट्रायकिंगला बचावताना त्याला जीवनदान मिळताना बघितलं. हा बॉल इनसाइड आउट जाण्याच्या प्रयत्नात मोठा गॅप आणि इनसाइड आउट जात कव्हरच्या डोक्यावरून ऋषी नातूचा अपेक्षित ब्लास्ट. 4 रन. दोन षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. दोन षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 35 धावांचा आकडा. खेड शिवापूर कमबॅक करायचं या मॅच मधून आणि त्यासाठीचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. पाठीमागे नुकतीच एक स्पर्धा सुद्धा सिद्धेश्वर पिंपळगावच्या मैदानावरती झाली ज्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 1,11,000 रुपये होतं. त्या स्पर्धेमध्ये पिंपळगावच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेड शिवापूरची टीम खेळण्यासाठी आली होती. तो संघ सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळला. त्यामुळे एक जवळचे संबंध तयार करणाऱ्या 2 टीम आहेत. एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एकमेकांबरोबर जवळचे संबंध असणाऱ्या 2 टीम आहेत. चेतन चव्हाण पहिल्याच बॉलला विरुद्ध दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात जाताना दिसले.
ओंकार बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तिसरा नवीन गोलंदाज आणण्याचं काम केलंय. बॅटिंग टीमचा DRS आहे आणि वाईट चेक केला जातोय तिसऱ्या पंचांकडून. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. व्हाईट बॉलचा कॉल आहे. एक अतिरिक्त धाव व्हाईटची आणि 22ची एक सिंगल त्या चेंडूवरती आली. अशा 2 धावा बॉलवरती राहतील आणि पुन्हा एकदा खेळ चालू होणार आहे. ओंकार बॉलिंग मार्कवरती इन फॉर्म बॅटर ऋषीनाथू पहिल्या 2 षटकांमध्ये ज्याचा झंकार दिसलाय. त्याच ऋषीनाथूचा ब्लास्ट पुन्हा एकदा हायवेवर बॉल. सिद्धेश्वर पिंपळगाव आणि दौंड तालुक्यातला हा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला काय एक मोठा सुपरस्टार आहे. या नावाची दहशत चांगल्या गोलंदाजांनी घेतलेली आणि त्याच ऋषीनाथूचा जलवा पुन्हा एकदा या मॅच मधून आहे. षटकार चौकारांची आतापर्यंत भाषा बोलणारा हा खेळाडू सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट आतापर्यंत या स्पर्धेतला ऋषीनाथूचा आहे. सर्वाधिक मोठा धावफलक बनवणारा शरद पारगेला आपण बघितलं होतं, मात्र आतापर्यंत सर्वाधिक मोठ्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणारा खेळाडू जो तुम्ही ऑन स्ट्राईक एनला बघाल. 40 पेक्षा जास्त धावांचा खेळ. ऋषीनाथूला फुल टॉस नाही टाकू शकत टीम. इनफॉर्म बॅटर आहे ओंकार पुढे. अरे फुल टॉस चेंडू इनफॉर्म बॅटरला टाकणं ही नुकसान करणारी गोष्ट असू शकते. फुल टॉस बॉल पुन्हा सरळ डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला अजून एक षटकार. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवण्याचं काम करणारा ऋषीनाथू पहिल्या चेंडूपासून त्यानं धावांमध्ये तो धावपलकीचा ग्राफ त्यानं सातत्यानं इन्क्रीज करत ठेवलाय. ती सरासरी मोठी स्ट्रॉंग ठेवलेली आहे. बॉल यावेळेस थोडंसं गती परिवर्तन थोडा धीम्या गतीने टाकलेला चेंडू पहिल्या स्लिपमध्ये हा बॉल कॅरी केला जाईल. चेंडूवरती मात्र धाव मिळत नाही. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि धावत संख्या दाखवली जाते ती 49 धावा.
49 धावा धावपलकीवरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सिद्धेश्वर पिंपळगाव फुल टॉस ऋषीनाथूसाठी पुन्हा स्क्वेअर लेग बॅनर वरती बॉल आणि या चेंडूवरती ऋषीचा अपेक्षित ब्लास्ट सुपरसॉनिक षटकार. दौंडच्या एका मानाच्या प्रतियोगितेचा एका मोठ्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक विजेता खेळाडू आतापर्यंत 12 स्पोर्ट्स सायकल ज्या खेळाडूंना जिंकलेल्या आहेत त्या खेळाडूचा झंकार आहे. या मैदानावरती ऋषीनाथू पुन्हा स्क्वेअर लेग फुटतोय आणि यावेळेस पुलावरती बॉल मारलाय. दुसऱ्या चेंडूवरती लागोपाठचा दुसरा षटकार आहे. प्रणय भैयाच्या टीमला जास्त काम करायला लावणारा फलंदाज ऋषीनाथू. तीन षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकीवरती 61 धावा. 61 धावा धावपलकीवरती 3 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे आणि 61 धावांचा आकडा हा धावपलकीवरती सिद्धेश्वर पिंपळगाव. चेतन सीसे ऑन स्ट्राइक. चेतन चौहान आतापर्यंत जास्त चेंडू फेस केले नाही चेतन चव्हाणनं, मात्र या खेळाडूला सुद्धा एक अग्रेसिव्ह आक्रमकता धारण करणारा फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. विरुद्ध दिशेने हा फटका खेळायचा चेतनला. याआधी सुद्धा तसाच प्रयत्न केला होता. लेग बाईजची एक धाव तर पुन्हा एकदा ऋषीनाथूला ऑन स्ट्राइक एंडला आपण आतमध्ये बघू शकतो. या मैदानावरती आल्याबरोबरीत पहिल्या चेंडूपासून षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी ही भाषा फक्त या खेळाडूने बोलली आणि ज्या खेळाडूची 5ही बोटं तुपात आतापर्यंत दिसली तोच ऋषीनाथू. आतमध्ये बॉल उंच आकाशात उडवण्याचं काम आणि या बरोबरीत दुसरा अर्धशतक या स्पर्धेतलं. सिद्धेश्वर पिंपळगाव. ऋषीनाथू मैदानावरती या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक शरद पारगेचं पहिल्या दिवशी आलं होतं तर या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्या बॅटमधून बनवणारा आणि झंकार मैदानावरती या वादळाचं चक्रीवादळ झालेलं आहे. तेच वादळ तुम्हाला ऑन स्ट्राइक एंडला बघायला मिळेल. दुसरं अर्धशतक सिद्धेश्वरचा हा वंडर बॉय ऋषीनाथू. प्रत्येक गोलंदाजावरती एक मोठा आघात करण्याचं काम केलंय आणि षटकार चौकारांची उधळण त्यानं थांबलेली नाहीये. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू पुन्हा एक चौकार. एक टू व्हीलर बाईक का जिंकली होती कारण मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब राहिला होता. दौंड तालुक्याची मानाची प्रतिष्ठित टुर्नामेंट ज्या स्पर्धेची दरवर्षी वाट बघितली जाते. पाठीमागच्या वर्षी या खेळाडूंना टू व्हीलर बाईक त्या स्पर्धेमधले जिंकली. त्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज राहिला. तर आज स्वप्नील भैया काकडे सरांना सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये काम करताना बघताय. त्या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडून ज्या गोलंदाजाची करण्यात आली होती ते नाव होतं स्वप्नील भैया काकडे. आज एक चांगला योगायोग कारण ऋषीनाथूला सुद्धा तुम्ही आज या स्पर्धेतून बघताय जो मॅन ऑफ द सिरीजच्या स्पर्धेचा राहिला. टू व्हीलर बाईक ज्यानं जिंकली त्या स्पर्धेचा एक भाग असणार आहे आणि या स्पर्धेचा सुद्धा भाग असणार आहे आमचे स्वप्नील काकडे ज्यांनी द बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंटचा किताब घेतला होता स्वप्नील भैयाने. ऋषीनाथू ह्या चक्रीवादळाची सुनामी आहे आणि या सुनामीने आतापर्यंत प्रतिस्पर्धी टीमचं मोठं नुकसान केलंय. त्याला रोखायचं कसं हा एक मोठा सवाल पुढे तयार होत आलाय. तो फाईट द अनबीटेबल फोर्स. धावा मोठ्या आहेत आणि या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा धावफलक बनवण्याच्या दिशेने वाटचाल करतोय ऋषीनाथू. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांना पार करत डीप मध्ये गेलेला चेंडू आहे. एक धाव त्या बॉलवरती प्राप्त होते. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे येईल. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती धावा आहेत त्या 77 धावा.
4 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर 77 धावांची खेळी आपण आतमध्ये बघतोय. तर त्या 77 पैकी 65 धावा या ऋषी नातून वैयक्तिक आपल्या बॅटमधून बनवलेल्या आहेत. 70 बनवल्या होत्या शरद पारगेने. ते रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून फक्त 5-6 धावा दूर आहे. 65 धावांवरती नॉट आउट असणारा सिद्धेश्वर पिंपळगावचा खेळाडू. तर सोमेदादांना बॉलिंग मार्कवरती पुढे. पहिला बॉल बऱ्याचशा वेगात ती बॅट फिरली होती. एक धाव तर त्या चेंडूवरती प्राप्त होतीच आहे. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. धावांची संधी आपण पाहाल. बॉल थोडासा हातातून निसटला. डेंजर एंडला चेतन सीसी. मात्र 2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवरती आणि या 2 धावा तिसऱ्या पंचांकडे आलेल्या आहेत. पंच्याऐंशी धावा धावपलक्यावरती पूर्ण झालेल्या आहेत. यानंतर पहिली प्री क्वार्टर होते. टीम आभाळवाडी स्पोर्ट्स क्लब आणि टीम वॉरियर सुपा दोन्ही संघनायकांना विनंती करतो आम्ही आपण टॉससाठी यायचंय. हा बॉल यावेळेस उंच आकाशामध्ये. सोमनेदादा चेंडू खाली आहेत. कॅच पकडलाय आणि ऋषी नातूलाही थांबवलाय. मात्र थांबल्यापूर्वी त्यांना 71 त्याच्या बॅटमधून बनवून टाकलेत आणि त्या खेळाडूला इथे रोखलंय. एक मोठी विकेट. ऋषी नातू बाद. मात्र सुपर डुपर नॉक. 71 नॉट आउट. तर OUT वार्ता त्यांच्या मागे लागेल कारण विकेट मिळाली सुपनेदादांना. त्यांनी बॅट मैदानावरती दाखल होतोय अथर्व नातू. मोठी बॅटिंग ऑर्डर आहे सिद्धेश्वरकडे कारण संकेत काकडेला या मॅचसाठी बॅटिंगसाठी तुम्ही बघू शकला नाही कारण ऋषी नाथूनं एक चांगला खेळ दाखवला. प्रथमेश भालेराव आज टीममध्ये आहे. स्वतः वैभव थोरात टीममध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर अथर्व नाथूला पुढे पाठवलंय. चेतन चव्हाण बरोबरीत अथर्व नाथू धावपलकीवरती धावा मात्र मोठ्या आहेत.
आवाळवाडी स्पोर्ट्सची मॅच यानंतर सुपा वॉरियर्स या संघाबरोबरीत होणार आहे आणि तो प्री क्वार्टरचा पहिला सामना यानंतर आतमध्ये आपण बघणार आहोत. युवराज भाऊ परदेशी 11 सुपा आणि आवाळवाडी स्पोर्ट्स असा सामना होणार आहे. आम्ही विनंती करतो दोन्ही टीम कॅप्टनना आपण टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेक झालेला आहे. प्रतीक भैया चांदगुडे आणि त्यांची टीम यानंतर बाला आवाळे. प्रगतशील बागायतदार आमचे सन्माननीय विनोदजी रोकडे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर आम्ही त्यांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. आपल्या उपस्थितीत आणि आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आम्ही करतोय. विजयाचं टार्गेट टीम खेड शिवापूर आपल्याला 30 चेंडूमध्ये बनवायच्या ओंकार 86 धावा. 30 चेंडूमध्ये 86 धाव्यांची आवश्यकता आहे. विनोदजी रोकडे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी आम्ही करतोय. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण टॉससाठी संपर्क करा. प्रतीक भैया चांदगुडे इथे आमच्या बरोबरीत आहेत. गावात पहिल्यापासून प्रीमियर लीग व्हावी ही प्रामाणिक इच्छा मनाशी बाळगलेला खेळाडू आणि त्या प्रीमियर लीगचा इतका मोठा फायदा झाला की आज सुपा प्रत्येक स्पर्धेमध्ये येतो आणि ही प्रीमियर लीग गाव पातळीवरती आयोजित करण्याचं पहिलं स्वप्न बघणारा खेळाडू आहे प्रतीक भैया. एक टीम इकडेच आहे आणि बॉलिंग मार्कवरती ऋषी नातो आहे. ऋषी नातू बॉलिंग मार्कवरती पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन अनेक वर्ष ऋषी नातूला आपण प्रतीक चांदगुडे एकत्र खेळलेली बॅटल एकत्रित खेळलेले खेळाडू आहेत. हप्पे टेनिस बॉल क्रिकेट असू देत, फुलपे टेनिस बॉल क्रिकेट असू देत, गेल्या अनेक वर्षापासून एकत्र खेळणारे खेळाडू आहेत. विशेष म्हणजे ऑल इंडिया ओपनसाठी एकत्रित दिसणारे खेळाडू आहेत. आज आपापल्या गावाला रिप्रेझेंट करतायत. तर ऋषी नातू 71 नॉट आऊट दिसला, 71 वरती बाद झाला.
हा बॉल ओंकार, या खेळाडूकडे ताकद स्ट्रेंथ आहे. ओ हो, चेतन सीसी डाऊन दी बॉल. लॉग ऑफ मध्ये झेल होतोय आणि मोठा धक्का हा टीमला. जो खेळाडू या मॅच मध्ये एक मोठी इनिंग बनवू शकला असता, एक मोठी आपल्या संघासाठी कलात्मक आपण पाहतो या ठिकाणी एक स्ट्रोक आणि एक कलाटणी देणारा खेळाडू ठरू शकला असता, तो बाद होऊन माघारी फिरलाय. टॉस जिंकला टीम सुपा इलेक्ट्रिक टू बॅट फर्स्ट. आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू हा निर्णय बरोबरीत प्रतीक चांदगुडे आणि त्यांचा संघ यानंतर आतमध्ये उतरेल. तर अवळवाडी स्पोर्ट्स क्लब संघाला पहिल्यांदा शतरक्षणासाठी आमंत्रित केलंय. न्यू बॅटर आपण पाहाल मध्ये स्वप्नील दादा कोंडेंना आपण आतमध्ये बघाल. अध्यक्ष या नावानं ओळखले जाणारे क्रिकेटपटू आहेत, प्रसिद्ध उद्योजक आहेत, स्वतःचे वैयक्तिक बिझनेसेस सुद्धा त्यांनी सांभाळलेले आहेत. मात्र त्याचबरोबरीत आपल्या मुलांमधली असणारी किंवा मुलांवरील असणारी माया सुद्धा त्यांनी कमी होऊ दिली नाही आणि गावातल्या परिसरातल्या आजूबाजूतल्या सर्व मुलांना एकत्रित ठेवण्याचं काम करणारे अध्यक्ष ऑन स्ट्राईक एंडला पुढे येऊन उभे राहतील. ऋषी नाथुसा पुन्हा एकदा स्विंग अँड मिसचा हा टर्न घेणारा चेंडू सरळ वैभव थोरात त्यांच्या ग्लव्समध्ये जाऊन थांबला. निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे, मोठा धावपलक आहे. मात्र असं नाही की तुम्ही मोठा धावपलक असला म्हणजे पूर्ण करू शकत नाही, करू शकता. क्रिकेटमध्ये कोणताही धावपलक तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाही. स्लोअर वन टाकलेला आहे मिड विकेट मध्ये, थोडा फंबल क्षेत्ररक्षकाचा किंवा तितकासा बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी तो तितका यशस्वी दिसला नाही. आज वैभव थोरात त्यांचे चिरंजीव सुद्धा टीम मध्ये आहेत. पहिल्या स्लीपमध्ये तुम्ही त्यांना काम करताना बघाल तर एक खेळाडू आपल्या वीर गावातलाच घेऊन पिंपळगाव आतमध्ये आलेले आहे, म्हणजे 10 खेळाडूंबरोबरच सिद्धेश्वर आहे आणि मुन्नाला त्यांनी 11वा खेळाडू घेतलेला आहे. मुन्ना जे तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील अशा काही टीम्स तुम्हाला बघायला मिळायच्या. पूर्वी सुद्धा तुम्ही बघा, पूर्वीचं क्रिकेट जर तुम्ही फॉलो केलं ना, काही टीम अशा असतात की जे 7-8 खेळाडू किंवा फार तर फार 8-9 खेळाडू येतात, आयोजकातले 2-3 खेळाडू घेतात आणि अशा टीम्सला आपण बघितलंय काही वेळेस त्या टीम्स बक्षीसपात्र फेरीमध्ये सुद्धा जातात गावातल्या खेळाडूंना घेऊन. व्हाईट बॉलचा कॉल. राहूच्या मैदानावरती एक टीम यायची दरवर्षी नारायणगावची. ती नारायणगावची टीम काय करायची, एका गाडीमध्ये जेवढे प्लेयर बसतील तेवढीच ती एका गाडीमधले प्लेयर घेऊन यायचे. बाकीचे काही जे 2 खेळाडू त्यांना कमी असायचे ते गावातले घ्यायचे, राहू गावातल्या खेळाडूंना ते घेऊन खेळायचे. आणि असं नाही की 1 वर्ष 2-3 वर्ष लागोपाठ नारायणगावची टीम राहू द्यायची आणि 10 खेळाडूंवरती जायची, 9 खेळाडूंवरती जायची आणि गावातल्या 2 खेळाडूंना क्षेत्ररक्षण म्हणून घ्यायचे, क्षेत्ररक्षकांना त्यांना संधी द्यायचे. आणि असं नाही की जी टीम नारायणगावची फायनलमध्ये किंवा बक्षीसपात्र फेरीमध्ये गेली की ती 2 क्षेत्ररक्षक कमी करायचे, त्यांनाच घेऊन फायनल खेळायचे. अशा टीम्स बघायला मिळतात. नारायणगावच्या टीमला आम्ही कायम बघायचो. त्यानंतर आपण बघितलं असेल मार्चरस मधला निमगाव मगरचा एक संघ खेळतो गावपाईच मध्ये, त्या संघाला सुद्धा तुम्ही बघा 8-9 खेळाडू, निनाद पवार, अक्षय बोडरे बरोबरीत तुम्ही बघाल टीम आणि त्या 8-9 खेळाडूंबरोबरीतच बक्षीसपात्र फेरीमध्ये जाण्याची ताकद. अशा काही ठराविक स्पर्धांमध्ये काही टीम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना सहकार्य आयोजक करत सुद्धा असतात. पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा ऋषीनाथून खर्च केलेल्या आहेत. मोठा धावपलक आहे. शरद पारगे ज्यावेळेस खेळला त्यावेळेस त्यांनी 98 बनवल्या होत्या. संघाचा संपूर्ण 98 धावांचा धावपलक दिसला होता. इकडे मात्र तितका नाही, इकडे 85 बनवल्या सिद्धेश्वरनं आणि 86 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या पुढे ठेवलंय. 86चा प्रवास करणारी टीम पहिल्या ओव्हरमध्ये टीम तुम्हाला फक्त 3 गोळा करता आलेल्या आहेत. म्हणजे आता इथून पुढे जास्त रिक्वायर रन रेट तुम्हाला पुढे शो होईल आणि त्या मोठ्या रिक्वायर रन रेटनं आता इथून पुढे चालायचं आहे. गौरव शितोळे बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी येतील. जे पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकायचं आहे गौरवला. मोठा धावपलक झाल्यानंतर तो बनवणार जाणार नाही असं नाही. तुम्ही ओडीआय मधली मॅच आठवा, इतिहासातला सर्वात मोठा टोटल रन चेस करणारी टीम होती साऊथ आफ्रिका. 12 मार्च 2006 ला मॅच झाली होती. ऑस्ट्रेलिया टीमनं साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांना पहिल्यापासून तुडवायला सुरुवात केली होती आणि ऑस्ट्रेलिया संघाची दहशत काय होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते ऑस्ट्रेलियाचे संघ फक्त बॉलिंग नव्हते करत तर बॉलने प्रतिस्पर्ध्याला मारायचे सुद्धा. रिकी पॉन्टिंगनं 165 धावा बनवल्या होत्या आणि 400 पेक्षा जास्त धावांचा प्रवास
साऊथ आफ्रिका पूर्ण करणार नाही 434 असं सगळ्यांनी अंदाज बांधला आणि अर्ध स्टेडियम रिकामा झालं होतं, निघून गेले होते प्रेक्षक घरी की 434 साऊथ आफ्रिका नाही बनवणार. ती मॅच तुम्ही डोळ्यासमोर ठेवा की इतका मोठा धावफलक. 4 धावा या चेंडूवरती. खेड शिवापूर 165 रिकी पॉन्टिंगने बनवल्या होत्या आणि 434 धावांचा पाठलाग करायचा होता. तिकडे हर्षल गिब्स साऊथ आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूम मध्ये बियर पीत वॉर्मअप करत होता आणि जॅक कॅलिस म्हटला 10-15 थोड्या कमी आहेत, अजून हव्या होत्या. हर्षल गिब्स आला आणि त्याने 179 एकट्यानंच बनवून टाकल्या आणि ओडीआय इतिहासातला सर्वात मोठा रन चेस करणारी टीम होती साऊथ आफ्रिका. त्यांनी करून दाखवल्या होत्या. उभे बाद होतील. लॉन सायकेनला चांगला थ्रो, तिकडे फेक बघितली अथर्वनाथूची. तेव्हा असं नाही की धावफलक मोठा आहे म्हणजे तो होणार नाही. हर्षल गिब्सची तुम्ही बॅटिंग बघा, त्यानंतर त्या मॅचमध्ये तो रन चेस कसा राहिला होता किंवा कशा पद्धतीनं साऊथ आफ्रिका लढली होती. इथे एक मोठा धावफलक आहे म्हणजे तो होणार नाही असं नाही, त्यासाठीचा प्रयत्न करावा लागेल. बॅटमध्ये सागर दाखल होतील, स्वप्नदादा बाद होतील, माघारी फिरलेले आहेत, तर त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज काका शितोळे बॉलिंग मार्कवरती पुढे असताना. रणांगण मोठे कुरुक्षेत्रावरती डाव टाकलेला आहे. आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोणाला जास्त महत्व नाही, आजच्या जगामध्ये किल्ला जिंकतो कोणाला जास्त महत्व आहे आणि या स्पर्धेचा किल्ला जिंकणार कोण यासाठीची लढाई मोठी आहे. डीप लॉक ऑफ मध्ये खेळलेला चेंडू, या बॉलवरती धावा 6. इथून पुढे 4 षटकांचे सामने तुम्हाला बघायला मिळतील. पहिल्या दिवसापासून तर शेड्यूल आहे, अण्णांनी ते फिक्स केलेलं आहे की पहिले 4 सामने तुम्ही बाहेर गावून येता, तुम्हाला कमीत कमी 5 षटकांचे सामने खेळवण्याचा आमचा मानस आहे. तुम्ही 10 वाजता आला तर तुम्हाला 6 ओव्हरच्या सुद्धा मॅच खेळवण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला होता. मात्र टीम 12 वाजता येतात, त्यामुळे कमीत कमी 5 ओव्हरच्या मॅच तुम्हाला खेळवण्याचा निर्णय आयोजक घेतात. मात्र प्री क्वार्टरच्या ज्या मॅच होतात त्या मॅच मात्र आपल्या 4 षटकांच्या होणार आहेत आणि पहिल्या दिवसापासून तो नियम आहे. धावा ओव्हर झालेली आहे का? 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत त्या 18 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 65 धावा. 18 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता आहे. पाठीशी कृष्ण हवा असं म्हटलं जातं आणि आपल्या टीम पाठीमागे आता कोणीतरी उभं राहणं आवश्यक आहे. मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो. मात्र शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्या दिशेला. शब्द म्हणजे अंधकौरव ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, मात्र शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. पाठीपागे आपल्या टीमसाठी कोणीतरी उभं राहायचंय. सागरनं बॉल मारलाय संकेत काकडेच्या डोक्यावरून आणि या बॉलवरती सागर यांच्या बॅटमधून निघालेला एक पॉवरफुल हिट, बहारदार षटकार. सागर का एक झोंका आता है वो सबको तबाह कर देता है, उसे लोग सुनामी कहते हैं. पहिल्या इनिंग मध्ये ऋषी नाथूची सुनामी दिसली होती, त्या ऋषी नाथूच्या अगेन्स्ट सागरनं षटकार ठोकला. बॉल मिड विकेट मध्ये चेंडू. दुसऱ्या धाव्यासाठीच्या प्रयत्नात गौरव शितोळेची फेक तुम्ही बघा पुढे सरळ रक्षकाच्या हातावरती. वैभव थोरात यांचे ग्लव्स आहेत. क्रिकेट मधला नियम आहे, तुम्ही पहा यष्टीरक्षकालाच ग्लव्स घालता येतात, बाकी कोणत्याच क्षेत्ररक्षकाला ग्लव्स घालण्याची परवानगी नाही. आणि यष्टीरक्षक सुद्धा पंचांना विचारून त्यांना ग्लोव्स घालावे लागतात, पंचांचीच परवानगी घ्यावी लागते. कारण यष्टीरक्षकालाच का ग्लोव्स घालण्याची परवानगी आहे, कारण गोलंदाजाने टाकलेला प्रत्येक चेंडू हा यष्टीरक्षकाला त्याच्या हाताने अडवावाच लागतो. त्यामुळे फक्त विकेट किपरला ग्लव्स घालण्याचा अधिकार आहे किंवा परवानगी आहे, बाकी कोणीही नाही. हा बॉल ज्यावेळेस पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन, फेक चांगली राहिली. धावसंख्येकडे जाऊ. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. टोटल विजयासाठी 29 आपण पाहतो, अर्थात 29 बनवल्यात म्हणजे अजून 57 धावा बनवायच्यात 15 चेंडूमध्ये. 15 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंडू यावेळेस थोडासा शरीरापासून दूरवरती ठेवण्याच्या प्रयत्नात डाऊन द ग्राउंड आपण पाल हा फटका खेळला होता. संकेत काकडे बॉलवरती येतील. संकेत काकडेला या मॅचमध्ये बॅटिंगची संधी मिळाली नाही. या गोलंदाजानं
या खेळाडूनं या संकेत काकडेनं सुद्धा आज अनेक मैदान आपल्या बॅटिंगच्या बेसवरती गाजवून टाकलेली आहेत. त्या दिवशी ओतूरमध्ये या खेळाडूनं धुमाकूळ घातला. आज मात्र त्याला बॅटिंगसाठी आता आलं नाही, कारण ऋषीनाथ तो एकटाच मोठी इनिंग खेळून गेला होता. स्क्वेअर लेगमध्ये चेंडू पुन्हा एकदा एक सिंगल तिकडे प्राप्त होईल. युद्ध अजूनही संपलेलं नाही, ते युद्ध चालू आहे. मिथुन दादांनी आवाज दिलेला आहे. कॅल्क्युलेशन सोपं आहे. मिथुन दादांनी सांगितलं 10 षटकार खेळून मॅच मोकळी करून टाका. बॉल गौरव शितोळेच्या तिकडे क्षेत्ररक्षक पोचतील चेंडूपर्यंत, कॅच पकडलाय आणि सागर बाद होतील. पंचावन्न धावा विजयासाठी अजून दूर आहे टीम. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 55 धावा. रणांगणावरती मोठ्या कुरुक्षेत्रावरती सुद्धा आपण युद्ध बघितलेलं आहे आणि परमेश्वरानं सांगून ठेवलेलं आहे की जर तुम्ही धर्म कराल तर परमेश्वराकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर परमेश्वराला तुम्हाला द्यावं लागेल. कृष्ण रणांगण जिंकत नव्हता, तर तो माणसांच्या मनावरती राज्य करत होता आणि त्याला माहित होतं की अर्जुनाचा सर्वात मोठा शत्रू कौरव नाही तर स्वतःचा संभ्रम आहे. भीष्माचा पराभव बाणांनी झाला नाही, तर तो त्यांच्या वचनांनी झाला आणि गुरु द्रोणाचार्यांचा अंत तलवारीनं झाला नाही, तर तो त्यांच्या अहंकारानं झाला. कृष्णाला प्रत्येकाची कमजोरी माहीत होती, पण ती त्यांनी वापरली धर्मासाठी. प्रत्येकाची कमजोरी माहीत होती, मात्र ती कमजोरी धर्मासाठी वापरण्यात आली आणि लोकांना तोडलं नाही तर त्यांच्या गोष्टी पुढे आणल्या आणि अर्जुनाला युद्ध शिकवलं नाही तर स्वतःला ओळखायला भाग पाडलं. युद्ध कुरुक्षेत्रावरती नव्हतंच, तर ते प्रत्येकाच्या मनात होतं. कृष्ण देव होता म्हणून त्यानं शत्रू मारले नाहीत. युगंधर शिकवतो जग जिंकायचं असेल तर सर्वात आधी मन जिंकावं लागतं, ठरवावं लागतं आणि एकदा का ठरवलं तिकडेच तुम्ही 50% यशस्वी होता. त्यासाठी ठरवता येणं गरजेचं आहे आणि जर ठरवू शकला तर त्याचा फायदा होतो. टार्गेट तुमच्याकडे आहे, ते टार्गेट तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही अर्ध तिथेच यश प्राप्त करता. फक्त तुम्हाला ते टार्गेट कसं पूर्ण करायचं आहे यावरती पुढे अभ्यास करावा लागतो. मंजिल अभी दूर है, जिंदगी बदलने के लिए आपको लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसको आपको समझना पड़ता है. एक काल का जो चक्र है मुझसे ही शुरू हुआ है, ये जन्म मृत्यु मोक्ष सारे मेरे तो ये खेल है. मैं दिन हूँ, मैं रात भी हूँ, मैं तिमिर भी हूँ, मैं प्रकाश भी हूँ, मैं वायु भी हूँ और अग्नि भी हूँ, मैं जल भी हूँ, अन्न भी हूँ, मैं पाप भी हूँ और मैं पुण्य भी हूँ, और मैं स्वर्ग भी हूँ, नर्क भी हूँ, ये राग की रागिनी हूँ, चांद की चांदनी हूँ, भविष्य और भूतकाल मैं ही वर्तमान हूँ. मोठा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी तुम्ही बघा, या स्पर्धेवरती प्रेम करताना आपल्याला पाहायला मिळालाय. कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे की प्रेम कोणावरती करावं, ते काळजाच्या नात्यावरती करावं, प्रेम खडकाच्या पात्यावरती सुद्धा करावं, प्रेम गोपिकाच्या मादक लीलांवरती सुद्धा करावं, ज्याला मारायचंय त्याच्यावरती सुद्धा करावं, प्रेम कुणावरती सुद्धा करावं. या कवितेत प्रेमाच्या विविध रूपांचं वर्णन आहे. तुम्ही बघा, जसं की प्रेम खडकाच्या पात्यावरती करावं, प्रेम गोपिकांच्या मादक लीलांवरती करावं. कुसुमाग्रज यांच्या कवितांमध्ये प्रेम, जीवन आणि समाज आणि संस्कृती याचं सुंदर चित्रण दिसतं. त्या दिवशी रेडिओवरती आम्ही मोठ्या जाऊ कवितांच्या गावा हा आमचा एक रेडिओवरती कार्यक्रम होतो, जो दुपारी असतो 3 ते 4, आणि जाऊ कवितांच्या गावाच्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही अनेक कविता किंवा कविकारांना ऐकतो. कवितांमध्ये सुद्धा भरपूर काही घडलेलं आहे, कारण आणि कुसुमाग्रजांच्या कवितांबद्दल जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सार समजून घेता येईल. म्हणजे असं समीकरण थोडंसं कठीण झालंय टीमकडून, कारण शेवटचे 6 चेंडू मॅचमध्ये आहेत. संकेत काकडेला बॉलिंग मार्कवरती आणण्याचा निर्णय फायद्याचा ठरू शकतो पुढे, आणि संकेत काकडे जर चांगला बॉलर झाला, जर शुअर बॉलिंग संकेत काकडेनं जर टाकली, तर अथर्व नातूनं सांगितलं 2 टू व्हीलर तर पुढच्या सीझनला आपल्याकडे नक्की घेऊन येईल. तरी आज करण मडवीला आणलं नाही.
वैभव थोरात बॉलिंग मार्क वरती शेवटच्या 6 चेंडू. वैभव थोरात प्रसिद्ध उद्योजक, तालुक्यातली नाईटची सर्वात मोठी स्पर्धा उभी करणारे आयोजक, दौंड मधले सर्वात मोठे आयोजक आहेत जी नाईटची स्पर्धा उभी करतात. पिंपळगाव छोटंसं गाव आहे, तुम्ही पाहाल नदीच्या तीरावरती बसलेलं हे गाव आहे. तर इथे आपल्याला बघायला मिळेल आज श्रीनाथ चषकाचं आयोजन वीरमध्ये. आपलं गाव सुद्धा तुम्ही बघाल अगदी सह्याद्रीच्या कुशीत निसर्ग संपत्तीनं समृद्ध असणारं वीरचं गाव आहे. इकडे पाण्याची सुद्धा कमतरता नाही, 12ही महिने पाणी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. त्यामुळं इकडचा शेतकरी सुद्धा प्रगतशील आहे आणि 12ही महिने आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारं गाव आहे वीर. मुलांना रोजगारांच्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत. काही मुलं पुण्यासारख्या शहरामध्ये आज कार्यरत आहेत. त्यामुळं 12ही महिने एक चांगल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असणार हे गाव आणि त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक वारसा या गावाला मोठा आहे. आज अध्यात्म किती महत्त्वाचं आहे. आज माणसाकडे सगळं काही आहे, फक्त माणसाकडे समाधान नाही. आणि अध्यात्माच्या नावाखाली जर चुकीचे प्रकार होत असतील, तुम्ही बघा, तुम्ही अशोक खराचं उदाहरण घ्या. त्या दिवशी मी 2 मुलाखती घेतलेल्या आहेत रेडिओवरती, 2 चॅनल्सवरती मी काम करतो. तिकडे जाणारी माणसं सगळी एज्युकेटेड आहेत, सगळी एज्युकेटेड आहेत, पण मिसगाईड आहे. माणूस आज मिसगाईड आहे. माणसाला काय हवंय हे माणसाला आधी शोधता यायला हवं. इतकी मोठं आर्थिक संकट येऊ शकतं भारतावरती. 140 कोटीपैकी 60-65 कोटी लोक आर्थिक मंदीच्या खाली जाणार आहेत, जाऊ शकतील. हा त्या दिवशीचा अहवाल आहे. सर्वसामान्य लोक जे कुटुंबातले त्यांना मोठा फटका बसू शकतो या गोष्टीचा. एक कॅन जे ऑइलचं 10 रुपयाला मिळत होतं ते 70 रुपयाला मिळतंय. युक्रेन इस्रायल अमेरिकेच्या युद्धावरती काय परिणाम होऊ शकतो, ते युद्ध सुद्धा अजून थांबलंय का तर नाही थांबलंय. त्यामुळं चालू घडामोडी सुद्धा तुम्ही बघा की किती महत्त्वाच्या आहेत. म्हणजे माणूस मिसगाईड आहे, हल्ली मिसगाईड आहे. अध्यात्मच तुम्हाला आज समाधान प्राप्त करू देऊ शकतं. नामस्मरणानं, भगवंताच्या नामस्मरणानं काय होऊ शकतं, ज्यावेळेस तुम्ही ते नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल. आणि जर तुम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटका हवी असेल तर हाच मनुष्य देह आहे. तुम्ही याच देहात, याच मनुष्यरूपी जन्मात या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकता. 22चा कॉल. यानंतर सुपा बॅटर तयार ठेवा. अँडी पोपळे सरांना विनंती, टीम आपली लाईनवरती आणा सर. क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. 4 ओव्हरची मॅच होईल आपली. बारामतीतला सुपा तर हवेली पुण्याची टीम. आवालवाडी स्पोर्ट्समध्ये मोठा सामना होईल. खेळ शिवापूरची टीम. स्वप्नील दादा आज आपण या स्पर्धेसाठी आपली टीम घेऊन आला, त्या स्पर्धेमध्ये आला, या स्पर्धेची शोभा वाढवली, चांगलं खेळलात, आपलंही मनापासून आभार. आणि इथून पुढच्या स्पर्धेसाठी स्वप्नील दादांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खेड शिवापूर सरपंच 11 जरी प्रवास त्यांचा या स्पर्धेतला थांबला असला तरी या स्पर्धेत त्यांनी आल्यानंतर या स्पर्धेची शोभा त्यांनी वाढवली, त्यामुळे त्यांचंही विशेष आभार. मिथुन दादांचे षटका कमी पडलेत. शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्त एफर्ट्स देणारे मिथुन दादा आहेत आणि स्वप्नील दादांच्या पाठीमागे खांद्याला खांदा देऊन उभी राहणारी फळी आहे. सावलीप्रमाणे मागे उभ्या राहणारी माणसं आहेत. 11वा खेळाडू अथर्व चौरे. बीपीएलचे नावाजलेले खेळाडू आहेत आणि सिद्धेश्वरनं जर हाफ क्लिअर केला तर अथर्व चौरेला घेऊनच आम्ही उपांत्यपूर्व फेरी खेळू आणि आम्ही आयकॉन आणणार नाही, हाच आमचा आयकॉन राहील हे त्यांनी सांगून टाकलेलं आहे. प्रणय भैया सोनवणे हाथ वरती करा. कैमरामैन फोकस करो इस खिलाड़ी को, ये मुस्कुराता हुआ चेहरा है, कुछ एहसास दिल से जुड़े, बस उन्हें निभाने का शौक है. प्रणय भैया सोनवणे बादशाह के गले में आके उसके घर का पता नहीं पूछते. 302, 307, 311 सुद्धा
हे नंबर काय आहेत प्रणय सोनवणेकडे मला माहित नहीं, मात्र कदाचित ह्या आकड्यांची सुद्धा मोठी गंमत असू शकते. प्रणय सोनवणे वो बादशाह है और बादशाह के गले में आके उसके घर का पता नहीं पूछते, गुलाम के झुकते सर रास्ता खुद ही बता देते हैं. और एकटा नाही येत, येताना सगळी टोळी घेऊन येतो. ही टोळी सुद्धा पुलाच्या खाली शांत बसते. ती सुद्धा टोळी प्रणय सोनवणेला सोडून कुठेच जात नाही. विनोदजी चव्हाण, संतोष हॉटेलचे मालक सन्माननीय विनोददादा चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आपलंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबरीत आमचे सन्माननीय रवींद्रजी धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.